सर्वांना गुड मॉर्निंग। आज काय स्पेशलमध्ये तुमच्यासाठी आज कोणतीही रेसिपी न दाखवता मी आमच्या जुन्नरची शान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे। तसं तर सगळ्यांनी शिवनेरी किल्ला पाहिला असेल, पण आज माझ्या नजरेतून मी तुम्हाला शिवनेरी किल्ला दाखवणार आहे। बऱ्याच वर्षानंतर मी आज किल्ल्यावर आलेली आहे, कारण काय होतं, आम्ही जुन्नरमध्येच राहतो, परंतु प्रत्येक वेळेसच आपल्याला यायला जमतंच असं नाही। तर मी खूप वर्षांनी किल्ल्यावर आले आणि किल्ल्याचं बदललेलं रूप मला खूप आवडले। पुढे चालत आहे तो आहे माझा मुलगा अर्णव आणि आम्ही सकाळीच 8 वाजता किल्ल्यावर जायला निघालो। हातामध्ये काठी घेतली आहे, कारण आमच्याकडे बिबट्या प्रणव क्षेत्र आहे, त्यामुळे संरक्षणासाठी हातामध्ये काठी घ्यावी लागते। किल्ल्याचा परिसर हा मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अतिशय सुंदर हिरवागार असा झालेला आहे आणि खूप छान अशी स्वच्छता किल्ल्यावर आहे। किल्ल्यावर येताना खालच्या बाजूला जिथे आपल्याकडे जर प्लास्टिकच्या बॉटल असतील तर एका बॉटलसाठी 50 रुपये जमा करावे लागतात आणि परत आल्यावर आपण त्या रिकाम्या बॉटल दाखवल्या की मग आपल्याला आपले पैसे परत मिळतात। ही खूप छान अशी कल्पना आहे, मला खूप आवडली। आपण पहिल्या दरवाजाजवळ आलो होतो आणि वरती जाण्यासाठी प्रत्येक दरवाजाला पायऱ्या आहेत। शिवाजी महाराजांचा इतिहास आपण इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामधून शिकलोच आहोत। त्याच्यामध्ये इतक्या छान पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे। आज किल्ल्यावर फिरताना मला त्या पुस्तकातील बरेचसे आपण शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आठवल्या, तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जसं जसं किल्ल्यावर जाईल तसं तसं खालचा हा जो परिसर आहे तो खूप सुंदर दिसत आहे। त्या बाजूला दिसतंय ते वडदचं धरण। आता इथे आपण दुसऱ्या दरवाजाजवळ आलेलो आहे। प्रत्येक दरवाजाजवळ माहिती लिहिलेली आहे। पहा इथून निसर्ग किती छान दिसत आहे। हा आहे गणेश दरवाजा। प्रत्येक दरवाजाची जी माहिती आहे ती तिथे लिहिलेली आहे। पहा वरून थोडं थोडं पाणी आपल्याला पाझरताना दिसते। किल्ल्यावर खूप मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा या टाक्या भरलेल्या असतात। या बाजूला सुद्धा पहा छोटासा जिना आहे वरती जाण्यासाठी। किल्ल्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि बऱ्याचशा झाडांवर त्या झाडाचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे। मे महिन्यात झालेल्या पावसामुळे खूप छान असा हा परिसर दिसत आहे। आता आपण पुढच्या दरवाजापाशी आलोय। पहा हा आहे पीर दरवाजा। तर पहा आम्ही फिरायला आलो होतो। मी काय अगदी शूटिंग करण्याच्या निमित्ताने आले नव्हते, पण आता सगळ्यांकडेच फोन आहे, त्याच्यामुळे शूटिंग करण्याचा मोह, फोटो काढण्याचा मोह हा आवरता आला नाही आणि म्हटलं चला आपण एक किल्ल्याचा सुद्धा व्हिडिओ बनवूया, म्हणजे जेव्हाही आपलं मन होईल तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ पाहता येईल। आणखी पुढे आल्यावर दोन्ही बाजूला खूप छान अशी झाडं आणि खूप छान ऊन अजिबात नव्हतं, धुसर वातावरण होतं, ढगाळ होतं, त्यामुळे अजिबात ऊन असं जाणवलं नाही। जुन्नर वन विभागाने जागोजागी महत्त्वाचे असे फलक लावलेले आहेत। पहा प्लास्टिकचा वापर करायला बंदी आहे। ठिकठिकाणी कचरा पेट्या ठेवलेल्या आहे की त्याच्यामध्येच कचरा टाकावा आणि विशेष म्हणजे खूप स्वच्छता होती, अजिबात सुद्धा कचरा इकडे तिकडे प्लास्टिकचे कागद मला पडलेले दिसले नाहीत। आता पायऱ्या सुरू झाल्या आहेत। या पायऱ्यांवरून जाताना इतकं छान वाटत होतं, म्हणजे खूप चांगला असा हा अनुभव आहे। किल्ल्यावर जाताना प्रत्येक पावलाबरोबर मला इयत्ता 4थीच्या पुस्तकातील एक एक धडा महाराजांचा नजरेसमोरून जात होता। यामध्ये सगळ्यात शेवटचा धडा आहे एक लोककल्याणकारी स्वराज्य महाराजांनी कसं स्थापन केलं आणि कशी कशी व्यवस्था होती, ते मला फार आवडला। तो इतका छान पाठ आहे। म्हणजे महाराजांनी केलेले पराक्रम तर आपल्याला माहीत आहेतच, परंतु या शेवटच्या पाठामध्ये रयतेविषयी महाराज कशी आणि कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची हे सगळं सांगितलेलं आहे। त्यामध्ये जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं होतं महाराजांनी, तर गावोगावी छोटे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं होतं। तसंच या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध करून दिलं। त्यामुळे काय झालं होतं, स्वराज्याचं उत्पन्न वाढलं होतं आणि स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नव्हती। शिवरायांच्या काळामध्ये गडावर वस्ती करून राहणारी जी प्रजा आहे, म्हणजे लोक आहेत, त्यांची संख्या फार मोठी होती। त्यामुळे तिथे पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी शिवराय विशेष काळजी घेत होते। गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर
पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात. एखाद्या जागी पाणी नसेल तर तेथे पावसाळ्यापूर्वीच तळी आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवलं जात होतं आणि हे साठवलेलं जे पाणी आहे ते अगदी जपून वापरलं जात होतं. अशा जलव्यवस्थापनामुळे गडावरील लोकांना आणि स्वराज्यातील प्रजेला सुद्धा दुष्काळामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता ही कधीच जाणवली नव्हती. म्हणजे पहा, ज्या गोष्टीची आपल्याला सध्या गरज आहे ती गोष्ट महाराजांनी त्यावेळेला त्याच्यासाठी योजना आखल्या होत्या आणि त्या अंमलात सुद्धा आणल्या जात होत्या. आता या बाजूला आहे ते शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. एक रस्ता सरळ वरती शिवजन्मस्थान जिथे आहे तिथे जातो आणि हा जो रस्ता आहे समोरचा हा जातो शिवाई देवीच्या मंदिराकडे. तर ठिकठिकाणी बसून अर्णवचे फोटोज मी घेत होते एक आठवण म्हणून. पहा, हा या ज्या बाजूला पायऱ्या दिसतात तो गडावर जाण्यासाठी आणि या बाजूला जो सपाट रस्ता आहे तो मंदिराकडे चाललेला आहे. मंदिराकडे जाताना सुद्धा भरपूर झाडं आहेत आणि मे महिन्यातील पावसामुळे छान हिरवळ पसरली. थोडेसे पर्यटक होते लांबून लांबून आलेले किल्ल्यावर आणि किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सुद्धा खूप छान अशी सोय केलेली आहे. या देवीच्या नावावरूनच महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं होतं. या देवीची सुद्धा अक्षय तृतीयेला आमच्याकडे यात्रा भरते. म्हणजे 3दा शिवजयंती साजरी होते जुन्नरमध्ये आणि या 3ही यात्रेंच्या वेळी शिवभक्तांचा उत्साह हा ओसंडून वाहत असतो. खूप छान असे विविध कार्यक्रम असतात. त्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ पडायचे तेव्हा काय करायचे महाराज की शेतकऱ्यांना विविध सवलती द्यायचे, प्रजेला सारा माफ करायचे. त्यामुळे दुष्काळाची ताकद कमी होते. एखाद्या वर्षी स्वराज्यामध्ये दुष्काळ पडल्यास शिवराय काय करायचे, सरकारी कोठारामध्ये ठेवलेले जे धान्य आहे ते रयतेला मोफत वाटून द्यायचे. तसेच दुष्काळाच्या वर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामं, त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचीही कामं सुरू करत. त्यामुळे काय व्हायचं, शेतकऱ्यांबरोबर कारागिरांना म्हणजे बलुतेदारांना सुद्धा रोजगार मिळायचा आणि रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रताही कधीच जाणवली नाही. म्हणजे दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांबरोबरच कारागीर आणि बलुतेदार वर्ग सुद्धा सुखी आणि समृद्ध त्यावेळेला झाला होता. इतकी महाराज प्रजेची काळजी घेत असत. पहा, बोलता बोलता आम्ही मंदिराजवळ आलोय देवीच्या. सुरुवातीला पूर्वीच्या काळी देवीची जी पुढे ठेवलेली मूर्ती आहे ती होती आणि नंतर मग ही मागच्या बाजूला जी मूर्ती आहे, कारण आतमध्ये फोटो काढायला मनाई होती, त्यामुळे मी जेव्हा आतमध्ये गेले आणि ती सूचना वाचली तेव्हा मग मी कॅमेरा बंद केला होता. इथे देवीच्या मंदिराविषयी माहिती लिहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दरवाजाजवळ सुद्धा अशीच माहिती आहे. पहा, या बाजूने मंदिरात जाण्यासाठी दरवाजा आहे. इथून खालचं जे शेतीचं आणि धरणाचं दृश्य आहे ते खूप छान दिसतंय. मंदिरामध्ये गेल्यावर खूप छान असं कोरीव नक्षीकाम असलेले भरपूर खांब मला दिसले. लांबूनच मी देवीचे मूर्तीचं शूटिंग घेतलं आणि जेव्हा मग तिथे सूचना वाचली की फोटो काढायला मनाई आहे तेव्हा मग मी कॅमेरा बंद केला. कारण आपल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत तिथे ज्या सूचना लिहिलेल्या आहेत त्यांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी देवीजवळ आजवळून फोटो घेतले नाही. आता आम्ही वरच्या बाजूने चाललो आहोत जिथे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथे. ज्याप्रमाणे महाराजांनी जलव्यवस्थापन केलं होतं त्याचप्रमाणे त्यांचं जे पर्यावरण संरक्षणाची जी धोरण आहे ते आपल्याला आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण या भागामध्ये लिहून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यामध्ये महाराजांनी काय केलं होतं की पर्यावरणाच्या रक्षणासाठी जे पर्यावरणाचे विविध घटक आहेत त्यांचा नाश होणार नाही याची दक्षता घेतलेली आपल्याला दिसून येते. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडे नष्ट होणार नाहीत याकडे महाराजांनी अधिक लक्ष दिलं होतं. उदाहरणार्थ आरमारासाठी जेव्हा लहान मोठ्या नावा, जहाजे तयार करावे लागत त्यासाठी भरपूर प्रमाणात लाकूड लागत असत. म्हणून फक्त सागवनाचीच लाकडं तोडावीत, म्हणजे सागवनाचीच झाडे तोडावीत. अधिक सागवण जर हवं असेल तर मग ते दुसऱ्या मुलखातून खरेदी करावं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत. कारण असली ही झाडे जी आहेत ती 1-2 वर्षामध्ये तयार होत नाहीत आणि ज्याही
लोकांनी म्हणजे प्रजेने जी ही झाडं लावलेली असतात त्या झाडांना त्यांनी आपल्या मुलांसारखं वाढवलेलं असतं, ती तोडून प्रजेला दुःख द्यायचं नाही असं महाराजांचं म्हणणं होतं. अगदी जर एखादं झाड फार जुनं झालं असेल तर मग त्या झाडाच्या मालकाला त्याचे रोख पैसे देऊन मगच ते झाड तोडावं असे महाराजांचे हुकूम होते त्या काळामध्ये. हे सगळं आपल्याला आज्ञापत्र हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये पर्यावरण संरक्षण हा जो भाग आहे त्याच्यामध्ये दिसतं. पहा, त्या काळामधलं खूप मोठं असं जातं आहे. इथे जवळच जुन्नरचा जो वनविभाग आहे त्याने इथे देवराई केलेली दिसून येते. देवराई म्हणजे जिथं झाडं तोडली जात नाही, झाडांचं रक्षण केलं जातं त्याला देवराई असं म्हणतात. तर आतमध्ये छान अशी बैठक व्यवस्था आहे, म्हणजे जर तुम्ही कधी फिरायला आलात तर आणि तुम्हाला दमल्यासारखं वाटलं तर तुम्ही इथे छान कुटुंबाबरोबर बसून, मित्रमंडळींबरोबर बसून सावलीला छान गप्पासुद्धा मारू शकता. पूर्वीची जी बांधकामं आहेत, खोल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. त्यांचे फक्त अवशेषच आपल्याला दिसतात. या बाजूला आहे तो म्हणजे हत्तीखाना किंवा त्याला अंबारखाना असं म्हणतात. जिथंही हत्ती ठेवले जायचे त्याला हत्तीखाना म्हणतात. तिथे सुद्धा वरती जाण्यासाठी सुद्धा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि वरती सपाट जागा आहे. तर हत्तीखान्याची इथे माहिती लिहिलेली आहे आणि आतमध्ये जे खोलीप्रमाणे आहे तिथे सुद्धा आम्ही आतमध्ये गेलेलो होतो. आतल्या बाजूला भरपूर असे खांब आहेत आणि प्रत्येक ठिकाणी खिडक्यांची खूप छान अशी व्यवस्था आहे जेणेकरून हवा खेळती राहील याची त्या काळामध्ये सुद्धा खूप दक्षता घेतलेली आपल्याला दिसते. आम्ही जास्त पुढे न जाता लगेच बाहेर आलो कारण आता किल्ल्याच्या पायऱ्या संपून या पद्धतीने सपाट असा दगडांमध्ये तयार केलेला रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप छान हिरवीगार अशी झाडं आहेत. पावसामुळे गवत सुद्धा उगवलेलं आहे. छान वारा आहे. चालताना खूप छान वाटतं. महाराजांनी ज्याप्रमाणे जलव्यवस्थापन, त्याचप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण केलं, त्याच पद्धतीने स्वराज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान हा सुद्धा खूप महत्त्वाचा होता. युद्धाच्या काळामध्ये शत्रुपक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये, उलट त्यांना अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूम महाराजांनी त्यावेळेला दिलेले होते. त्यांनी स्वतःसुद्धा अनेकदा आपल्या वागण्यामधून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले होते. याच्यातील एक घटना म्हणजे जेव्हा कर्नाटक मोहीम जेव्हा चालू होती तेव्हा बेलवडी येथील जी गढी होती ती जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते आणि तेथील गढीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने खूप मोठा संघर्ष केला होता. तिच्या पराक्रमाची बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी आणि ती जी गावे आहेत ती तिला सन्मानपूर्वक परत केली होती आणि तिला सावित्री हा किताब दिला होता. म्हणजे प्रत्येक वेळेला महाराजांनी आपल्या वागण्यामधून स्त्रियांना कशा प्रकारे सन्मान दिला पाहिजे हे रयतेसमोर खूप छान असं उदाहरण ठेवलेलं आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा महाराज फार दक्ष होते. घरे आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता कशी ठेवता येईल यासंबंधीही त्या काळामध्ये उपाययोजना केली असल्याचं आपल्याला दिसून येतं. घराभोवती निरगुडीच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घेतली जायची. त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावे अशाही आज्ञा महाराजांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच गडावरील ज्या बाजारपेठा आहेत त्याच्या रस्त्यांवर केर कचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली होती. इतके करूनही जागोजाग जर कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकून द्यायचा नाही, तर तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकायचा आणि त्याची जी राख होईल ती राख जे भाजीपाला घराच्या आजूबाजूला परसबागेत लावलेला जायचा तर त्याच्यासाठी खत म्हणून वापरावं अशा सूचना त्यावेळेला महाराजांनी केलेल्या आढळतात. तर महाराजांनी गडाची उभारणी, तोफा, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे रक्षण, जलव्यवस्थापन
सागरी व्यापार आणि व्यापारपेठा, स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधी महाराजांचं जे व्यवस्थापन होतं ते आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतं. हिंदवी स्वराज्य हे महाराजांचं जसं स्वप्न होतं, हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, त्यांचं राज्य ते हिंदवी स्वराज्य असं महाराजांचं म्हणणं होतं. त्यांचं धार्मिक धोरणसुद्धा खूप उदार होतं. मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांनी मशिदींना कधीही उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची जर एखादी प्रत त्यांच्या हाती लागली तर ते सन्मानपूर्वक मुस्लिम बांधवाकडे ते सोपवत असत. यामधून महाराजांची जी प्रत्येक धर्माविषयी जो त्यांच्या मनामध्ये आदर होता तो आपल्याला दिसून येतो. महाराजांच्या पराक्रमाच्या जेवढ्या कथा आहेत किंवा जेवढेही पराक्रम त्यांनी केले, त्याचबरोबर रयतेसाठी जी त्यांनी कल्याणकारी धोरण आखली त्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आता पुढच्या बाजूला पहा, इथे पाण्याच्या खूप मोठ्या मोठ्या अशा टाक्या आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा या टाक्या भरलेल्या असतात. तर अलीकडच्या काळामध्ये टाक्यां संरक्षणासाठी त्याच्यावर झाकणं टाकलेली आहेत आणि या ज्या दगडी आहेत कडेला तर त्या निसटू नये, माती खाली येऊ नये म्हणून त्यांच्या भोवतीसुद्धा तारेने व्यवस्थित असं बांधणी केलेली आपल्याला दिसते. खूप मोठ्या मोठ्या या सगळ्या टाक्या आहेत आणि सगळ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे. त्यावेळेला मागाशी मी सांगितल्याप्रमाणेच गडावर खूप राहणाऱ्या लोकांची संख्या खूप होती, त्यामुळे एक पाण्याची कमतरता अजिबात जाणवू नये याची महाराजांनी खूप काळजी घेतली होती. इथे पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी. पहा, पूर्ण किल्ल्यावर कुठेही मला कचरा दिसला नाही. हे पाहून मला खरंच खूप आनंद झालाय. आता आपण महाराजांच्या जन्मस्थळाजवळ पोहोचलेलो आहोत आणि या बाजूला महाराज आणि जिजामाता यांची मूर्ती आहे. इथे वरच्या बाजूला पर्यटकांना बसण्यासाठी बैठकीची व्यवस्था आहे, परंतु तो दरवाजा यावेळेला बंद केलेला होता. तर आम्ही महाराजांचं आणि जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो. इथला जो मुख्य दरवाजा होता त्याला कुलूप होतं, ते पाहून थोडंसं नाराज झालो, परंतु मग बाजूने जाऊन आम्ही दर्शन घेतलं. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायचं. बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपलं सामर्थ्य वाढवत जायचं. सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचं. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. एक आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक आणि एक शूर लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एक नव्या युगाचा निर्माता, असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारं पाहिलं की पुन्हा पुन्हा खरंच असं वाटतं की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. महाराजांचं आणि मासाहेबांचं रूप डोळ्यात साठवून आम्ही पुढच्या दिशेने निघालो. पहा, इथे उत्तरेकडील बाजूला ही दगडी कमानी मशीद आहे. ही एक मोठी खोली असून प्रार्थनेची जागा तिथे आहे. तिथे जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये ही मशीद 1616 ते 17 साली बुऱ्हान निजाम शाह तिसरा याच्या कारकिर्दीमध्ये बनवली आहे असं लिहिलेलं आहे. आणि याच्या मध्यभागी विटांचं घुमट आहे आणि दोन्ही बाजूला मिनार दिसून येते. आणि ही जी खालची बाजू दिसत आहे इथे पाण्याची मोठी टाकी आहे. तर पहा, मी तुम्हाला जवळून हा घुमट दाखवते. किल्ल्याच्या जेव्हा जुन्नरमधून पाहतो तेव्हा ही मशीद आपल्याला खूप छोटी दिसते, परंतु प्रत्यक्ष आल्यावर खूप उंच अशा या मिनारे आहेत. त्याची माहितीसुद्धा इथे लिहिलेली आहे. आणि ही जी पाण्याची टाकी आहे मी तुम्हाला दाखवते, खूप मोठी टाकी आणि भरपूर असं पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आहे. एखाद्या विहिरीसारखीच वाटते ती. पहा, इथे कमानी जी मशीद आहे त्याच्याविषयी माहिती लिहून ठेवलेली आहे. अर्णव पुढे जात होता, पण मी थोडंसं खालच्या बाजूला जाऊन ती पाण्याची टाकी जवळून मला पाहायची होती म्हणून मी उतरून गेले. थोड्याशा कच्च्या पायऱ्या होत्या, जास्त पुढे गेले नाहीत, कारण फक्त हीच टाकी मला अशी दिसली की जिथे वरून संरक्षणासाठी काही बांधलेलं दिसलं नाही, त्याच्यामुळे मी लांबूनच हे पाहिलं.
हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जे हेलिपॅड आहे ते दिसते आणि इथून आमचं सुंदर असं जुन्नर शहर दिसते. इकडच्या बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी जे एक मोठं टाकी आहे ती होती आणि हे जे आहेत हे त्या काळातले स्नानगृह असावेत. आता सगळं जुनं बांधकाम पडलेलं आहे आणि त्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत, पण त्या काळामध्ये सुद्धा आंघोळीचं वगैरे जे पाणी आहे ते जाण्यासाठी व्यवस्थित अशी रचना इथं केलेली दिसते. आपल्याला खाली थोडंसं पाहिल्यावर जाणवतं पहा इथून पाणी जाण्याची व्यवस्था केलेली असावी आणि हे मुख्य स्नानघर असावं. तिथून पुढे उतरून आम्ही गेलो महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पावन अशा जन्मस्थानाकडे. हातातली काठी सुद्धा इथेच ठेवली आहे, चपला काढून आतमध्ये जायचे, कारण ही जागा कोणत्याही मंदिरापेक्षा नक्कीच कमी नाही. तर पहा इथे आतमध्ये महाराजांचा पाळणा आहे आणि महाराजांची मूर्ती आहे. पाहून खूप छान वाटलं. इथे कुलूप असतं, बंद असतं हे, त्यामुळे खिडकीतूनच किंवा या जाळीतून जेवढं आम्हाला पाहता येईल तेवढं आम्ही पाहिलं. महाराजांचा पाळणा आहे. शिवजयंतीच्या वेळेला मग हे उघडं असतं, मग तेव्हा इथे वेगवेगळे उत्सव सुद्धा साजरे होतात. इतर वेळेला मात्र इथे कुलूप लावलेलं असतं. इथे छोटासा दगडी जिना आहे ज्याच्यातून आम्ही वरती गेलो. भरपूर खिडक्या, सगळीकडून हवा खेळती राहील या पद्धतीने रचना. खूप छान असं काम आणि इथून दिसणारं जुन्नर शहराचं खूप छान असं दृश्य. ज्या पवित्र भूमीमध्ये महाराजांचा जन्म झाला अशा जुन्नरच्या भूमीमध्ये आम्हाला राहण्याचं भाग्य मिळालं, याचा आम्हा सर्व जुन्नरकरांना खरंच खूप खूप अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता पुढे आहे तो म्हणजे कडेलोटाकडे जाणारा भाग, तर त्या बाजूला आम्ही चाललो होतो. जसं मी मागाशी सांगितलं की एखाद्या किल्ल्यावर जर पाण्याची व्यवस्था फारशी चांगली नसेल किंवा उपलब्धता नसेल तर पावसाचं पाणी साठवण्यासाठी जे बांधलं जायचं ते इथे तुम्हाला ती टाकी दिसतेय. पावसाचं पाणी साठवण्यासाठी ही टाकी त्यावेळेला बांधलेली आहे. त्या बाजूला 2 अशा कमानी आहेत. त्या टाकीची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. बदामी टाकी असं नाव आहे. आणि मध्ये जो तुम्हाला खांब दिसतोय तर या खांबावरून पाण्याची पातळी त्यावेळेला मोजली जायची की किती पाणी आहे. खूप मोठी अशी ही टाकी आहे. पावसाळ्यामध्ये ती पूर्ण त्यावेळेला भरली जायची. आता त्याच्यात थोडंसंच पाणी होतं. आता पुढच्या बाजूला आम्ही निघालोय. कडेलोटच्या बाजूला बरेच जण या बाजूला येत नाही, परंतु इथे सुद्धा व्यवस्थित असं जाण्यासाठी आहे रस्ता आणि भिंतसुद्धा आहे संरक्षक, त्याच्यामुळे जायला काहीच हरकत नाही. खूप वेगाने वाहणारा वारा इथे आहे, कारण आपण मागच्या बाजूला आलोय त्याच्यामुळे खूप हवा होती. अगदी मोबाईलसुद्धा हातामधून हलत होता. या बाजूला भरपूर असे खडक आणि इथून दिसणारं आमचं सुंदर असं जुन्नर शहर.
हा जो जुन्नरचा परिसर आहे तो खूप समृद्ध आहे. म्हणजे भरपूर शेती बागायती आहे, पाण्याची छान उपलब्धता, इथे कधीही पाण्याची जास्त टंचाई जाणवत नाही आणि निसर्ग तर खूप छान आहेत. भरपूर अशा लेण्या जुन्नरमध्ये आहे. शिवनेरी किल्ल्याच्या खालून सुद्धा आपल्याला भरपूर लेण्या दिसतात आणि या ज्या सर्व लेण्या आहेत त्या सातवाहन काळातल्या आहेत. जुन्नर शहरामध्ये जो जुनं स्टँड आहे त्याच्या इथे जी जुनी वेश आहे तिथे सुद्धा सातवाहनांच्या काळातलं आपल्याला कोरीव काम एक कमानीवर दिसतं. तुम्ही जेव्हाही कधी या किल्ल्यावर फिरायला याल तेव्हा इथल्या सूचनांचं जरूर पालन करा. आपले जे हे ऐतिहासिक वारसे आहेत ते जपण्याचा आणि ते स्वच्छ ठेवण्याची सगळी जबाबदारी आपलीच आहे. आणि किल्ल्यावर एक इथे सूचनासुद्धा लावलेली आहे की वरती आल्यानंतर सिगारेट वगैरे कोणी ओढू नये, कारण मागे अशी घटना घडली होती की सिगारेटच्या धुराने मधमाशा उठल्या होत्या आणि खूप पर्यटकांना चावल्यासुद्धा होत्या. तर 4-5 दिवस वरती येण्यासाठी बंदी होती. तर असं कोणीही करू नका. ज्या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं जरूर पालन करा. खालच्या बाजूला थोडासा उतार आहे, खडक आहे संरक्षणासाठी. इथे हे सुद्धा बांधलेलं दिसतं आपल्याला. पहा, हे जे झाड आहे ते हवेने इतकं हालत होतं, खूप आवाज येत होता. मी त्याचा सुद्धा तुम्हाला आवाज दाखवते. या बाजूला जाण्यासाठी सक्त मनाई असं लिहिलेलं आहे. तर व्यवस्थित काळजी घेऊन जर कधी आलात तर इथे जाऊ शकतो आपण. कडेलोट आहे, वाकून यावं लागतं खाली. इथे व्यवस्थित बांधलेली आहे आता संरक्षित भिंत. या बाजूने किल्ल्याच्या मागच्या बाजूला खूप दाट अशी झाडी आहे, खूप घनदाट अशी हिरवीगार झाडी आणि इथून जुन्नरच्या परिसराचा दिसणारा अगदी सुंदर असा देखावा तुम्हाला दिसतोय. मोबाईल हवेने हालत होता, मला एवढं व्यवस्थित शूट करता आलं नाही कारण मी चालता चालता शूटिंग घेतलेलं आहे, मला जसं जमेल तसं. तर पहा, या बाजूला भरपूर अशी हिरवळ आहे. समोर सह्याद्रीचे उंच उंच डोंगर, जुन्नरच्या आसपासची गावं आणि हे जुन्नर शहर दिसत आहे आपल्याला या बाजूने. तर इथे आल्यावर कधीही या भिंतीवर वगैरे बसून फोटो वगैरे कोणीही काढू नका. लांबूनच पाहायचंय सगळं. आपली काळजी आपणच घ्यायची आहे. हा कडेलोटचा पॉइंट म्हणजे जेव्हाही एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल तेव्हा या इथून त्यांना खाली ढकललं जायचं. इकडे किल्ल्याच्या या बाजूने कच्ची पायवाट सुद्धा आहे, परंतु आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो तिथूनच आम्ही परत निघालो. आम्ही किल्ल्यावरून परत येताना मला जी झाडं आवडली त्यांचे मी फोटो घेतले. किल्ला पाहताना महाराजांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोरून जात होता. महाराजांचं रूप आणि किल्ल्यावरील ठिकाणं डोळ्यात आणि कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही परत घरी आलो. आम्ही येईपर्यंत भरपूर असे पर्यटक किल्ल्यावर आले होते. सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा जुन्नरला आले होते तेव्हा मला जुन्नर म्हणजे निसर्गरम्य होतं, छान होतं. फारशी ओढ अशी जुन्नरची वाटायची नाही, परंतु जसे जसे वर्षामागून वर्ष गेली तसं तसं जुन्नर कधी माझं झालं आणि मी जुन्नरची कधी झाले हे मला कळालंच नाही. आणि आज कुठेही गेले तरी आपल्या या पवित्र भूमीमध्ये येण्याची ओढ मनाला लागून राहते. तर तुम्हाला हा माझा किल्ल्यावरचा जो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हीसुद्धा वर्षातून 1-2 वेळा अवश्य आमच्या शिवनेरीला भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा.